बोलू मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची एकूण संपत्ती किती आहे आणि सर्वात जास्त संपत्ती कोणाकडे आहे ते बघणार आहोत। पहिले आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात त्यांची एकूण मालमत्ता ही 13,27,47,728 रुपये दाखवली आहे। तर देवेंद्र फडणवीस यांच्या बँक अकाउंट मध्ये 2,28,760 रुपये दाखवले आहेत। यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बचत योजना, डाक बचत योजना यामध्ये 20,70,607 गुंतवले आहेत। तर LIC मध्ये 3 लाख रुपये त्यांनी गुंतवले आहेत। यासोबतच फडणवीस दाम्पत्यांकडे जवळजवळ 1.3 किलो एवढे सोनं असल्याचा देखील नमूद केले आहे। यानंतर पाहूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदे यांची संपत्ती हे 2024च्या निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार जवळपास 38 कोटींवर जाऊन पोहोचली आहे। गेल्या 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत 26 कोटी रुपयांनी वाढ झालेली दिसून येते। तसेच त्यांच्यावर 5,29,23,410 रुपये एवढे कर्जही आहे। यानंतर आपण पाहणार आहोत राज्याचे 6व्या उपमुख्यमंत्री राहिलेले अजितदादा पवार। अजितदादा पवार यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला शपथपत्रानुसार त्यांची संपत्ती 125 कोटी एवढी त्यांनी दाखवली आहे। मागील 5 वर्षात त्यामध्ये 49 कोटींची वाढ देखील झालेली दिसून येते। अजितदादा यांच्याकडे 24,79,760 रुपयांचे बॉन्ड्स देखील आहेत। यासोबतच त्यांच्याकडे कार, ट्रॅक्टर, अनेक आलिशान गाड्या देखील त्यांच्या नावावर आहेत। या तिघांपैकी सर्वात श्रीमंत कोण आहे हे कमेंट करून नक्की सांगा।